गुड मॉर्निंग. आज माझ्या दिवसाची सुरुवात या क्यूट लिटिल फेसची झाली होती अँड आय एम शुअर माझा आजचा दिवस नक्की छान जाणार आहे. साईसाठी रागेचं बॅटर रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि ती इतकं छान फर्मेंट झालं होतं की ते बघून मलाच खूप छान वाटत होतं. आणि आजकाल आम्हाला ब्रश असा हा बेसिनवरती उभं राहूनच करायचा असतो, त्यामुळे त्याला ब्रश करून घेतला. आणि आजकाल मी रागी ना कुठल्या फॉर्ममध्ये साईच्या डाएटमध्ये इन्कॉर्पोरेट करत असते. इडली असेल, डोसा असेल, नाचणी सत्व असेल, आणि हे खूप हेल्दी असतं, कॅल्शियम रिच असतं. त्यामुळे तुम्हाला पण ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर आमच्या आजकाल झाडू पोछायला मावशी सुट्टीवर आहेत, त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती. मग साईला छानपैकी आंघोळ घातली, रेडी केलं आणि खाली सायकल चालवायला घेऊन आले. दमून आल्यानंतर जेवून मग तो लगेच झोपून गेला आणि तो झोपल्यानंतर घरात इतकी शांतता असते की बाकीची कामं उरकता येतात. आणि मला आषाढी एकादशीचं एक गाणं शूट करायचं होतं, पण आमच्या शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे इतका खडखड आवाज होता. सो फायनली त्यांनी जेव्हा मध्ये ब्रेक घेतला तेव्हा मी पटकन माझं गाणं शूट करून घेतलं. मग रेडी होऊन मी निघाले बाहेर जायला. माझ्या कॉलेजच्या फ्रेंड भेटणार होते, त्यातली एक फ्रेंड तर कॅनडावरनं आली होती. सो आम्ही हा मीटअप प्लॅन केला होता अँड हिअर शी इज सोनाली. सो भेटून इतकं छान वाटलं, इतक्या गप्पा मारल्या, एवढं पोट दुखेपर्यंत हसलो की टाईमचं अजिबात कळलं नाही. ऑलमोस्ट रात्र झाली होती आणि वो दिन भी क्या दिन ते असं म्हणत मी निघाले घरी यायला. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.